हाय गाईज, अगेन बॅक टू केमिस्ट्री क्लास. ठीक आहे. तर आता आपण जे काही नंबर ऑफ युनिट्स आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स एक्स ग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टलमध्ये स्टडी केले, तेच स्टडी करताना कधी कधी आपल्याला टेट्राहेड्रलचे वॉइड्स किती आहेत तेही विचारलं जातं, त्याचबरोबर ऑक्टाहेड्रलचे वॉइड्स किती आहेत तेही विचारलं जातं. तर त्यासाठी काय लक्षात ठेवायचं, आपल्याला जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ ॲटम्स आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, ते नंबर ऑफ पार्टिकल्स आणि नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स हे सेम असतात. लक्षात येईल. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स अँड नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ ॲटम्स आर सेम. लक्षात राहील का? नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू नंबर ऑफ octahedral void, and second number of octahedral void is equal to number of octahedral void. जर आपल्याला याच्या फॉर्ममध्ये हवे असतील, टेट्राहेड्रलचे वॉइड्स किती आहेत तसं पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी जे काही आपले ऑक्टाहेड्रल वॉइड्स आहेत, ऑक्टाहेड्रल वॉइड्सच्या ला 2 नी मल्टिपल करावं लागतं. ऑक्टाहेड्रल वॉइड्स इंटू 2 इज इक्वल टू टेट्राहेड्रल वॉइड. एवढा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती पण एक न्यूमेरिकल आहे. फक्त नंबर ऑफ पार्टिकल जे आलेत ते आलेत, त्यालाच फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते नंबर ऑफ पार्टिकल इज ऑलवेज इक्वल टू द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. And if you have to find out the tetrahedral voids, then what happen, we have to multiply the number of octahedral voids, we get tetrahedral number of voids. Okay, now we are going to start our next point. Next point is crystal defect. Crystal defect or crystal imperfection. क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय, जे काही आपण क्रिस्टल बनवलेत, आपण जे शिकलो ना आता क्रिस्टल, त्या क्रिस्टलमध्ये काय असतो, जर आपण प्युअर सबस्टन्सचा विचार केला, एखादा प्युअर क्रिस्टलचा विचार केला, तर आपल्याला त्या क्रिस्टलमध्ये काही डिफेक्ट नसणार आहे. पण जे काही आपले नॅचरली ऑकरिंग क्रिस्टल्स आहेत, त्यातले मॅक्झिमम 99.99% क्रिस्टल्स हॅव डिफेक्ट. इफ यू हॅव टू मेक एनी क्रिस्टल विदाउट एनी डिफेक्ट, दिस प्रोसेस इज ओनली हॅपन ॲट द ॲब्सोल्यूट 0 डिग्री टेम्परेचर. 0 डिग्री टेम्परेचरवरती आपल्याला ती प्रोसेस करावा लागणार आहे, तेव्हाच आपल्याला एकदम प्युअर क्रिस्टल मिळू शकतो, की ज्याच्यामध्ये कुठलाही इम्प्युरिटीज नाही आहे, काहीही त्याच्यामध्ये नाही आहे. पण असा क्रिस्टल शक्यतो मिळत नाही, किंवा ती जी प्रोसेस आहे, त्याची क्रिस्टलायझेशनची जी प्रोसेस आहे ती आपल्याला एकदम स्लो करावी लागेल, एकदम स्लो. तेव्हाच काही होऊ शकतं, तर आपल्याला क्रिस्टल प्युअर मिळू शकतो. पण तसं जर प्रॅक्टिकली चेक केलं तर आपल्याला प्युअर क्रिस्टल मिळणार नाही आहे. जे काही सगळे क्रिस्टल आहेत ते क्रिस्टल काय आहेत, आपले इम्प्युअर आहेत, त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिफेक्ट हा आहेच. बट ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय द डिफेक्ट इन अ क्रिस्टल, व्हॉट आर द डिफेक्ट्स इन अ क्रिस्टल, बट अँड व्हॉट मीन बाय द डिफेक्ट्स इन अ क्रिस्टल. In case of crystal, what happen, some irregularities or some impurities are present in the arrangement of our lattice crystal. जी काही आपल्या लॅटाईसची, जी काही बेसिसची अरेंजमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये काय होतं, देर इज अ डिफरन्स इन अरेंजमेंट ऑर ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा इम्प्युरिटीज इन अवर क्रिस्टल. जी काही अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटमध्ये काहीतरी बदल होतो, किंवा एखादा फॉरेन पार्टिकल त्या क्रिस्टलमध्ये येत असतो, त्याला आपण काय म्हणतोय, डिफेक्ट असं कन्सिडर करतोय. आता लॅटाईस आणि बेसिस या दोन गोष्टीही मी तुम्हाला सांगितल्या होत्या, की लॅटाईस इज नथिंग बट अ प्रॉपर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. अरेंजमेंट जी काय आहे त्याला लॅटाईस म्हणतो. अँड द ॲटम्स विच आर द सबस्टिट्युएंट ऑफ दिस लॅटाईस टू मेक अ क्रिस्टल, जे काय ॲटम आहेत जे आपण प्रत्येक कॉर्नरवरती ठेवले त्यांना काय म्हणतोय आपण, तर बेसिस म्हणतोय. कधी कधी या इम्प्युरिटीज या बेसिसमध्येही येतात, म्हणजे पार्टिकलमध्येही डिफेक्ट येतात, तर कधी कधी लॅटाईसमध्ये डिफेक्ट येतो. लॅटाईसमध्ये डिफेक्ट येणं म्हणजे काय, तर अरेंजमेंटमध्ये डिफरन्स येणं, आणि बेसिसमध्ये डिफरन्स येणं म्हणजे काय, तर मग पार्टिकलच्या नंबरमध्ये डिफरन्स येणं हेच असतं. ठीक आहे. आता त्याआधी आपल्याला एक माहिती असणं गरजेचं असतं, की इलेक्ट्रॉन कोण देतात, कोण देत नाही, काय प्रोसेस असते, इलेक्ट्रिसिटी पास होण्यासाठी काय लागत असतं. जर आपण मेटलचा यूज केला किंवा मेटलचा विचार केला,
मेटलचा विचार केला तर मेटल ऑलवेज इलेक्ट्रॉन लॉस करत असतो. मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन लॉस करतात. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज की निगेटिव्ह चार्ज? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज की निगेटिव्ह चार्ज? सपोज सोडियमचा नंबर किती आहे? ॲटॉमिक नंबर 11. मग याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं असणार आहे? 2, 8 आणि 1. आता याच्याकडं याच्या ऑर्बिटमध्ये सपोज हा आपला ॲटम आहे सोडियमचा आणि याच्याकडं पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये हे 8 इलेक्ट्रॉन आणि सगळ्यात आउटर ज्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो त्याच्यामध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो काय करणार? त्याच्या कंप्लीट ऑर्बिटसाठी ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन तो डोनेट करणार. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार. मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असतो? इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज. जर एखाद्या गोष्टीतनं निगेटिव्हिटी गेली, निगेटिव्ह चार्ज गेलाय तर ती वस्तू काय बनल? पॉझिटिव्ह बनल. तर ती वस्तू काय बनल? पॉझिटिव्ह. म्हणून आपण सोडियमला काय लिहितो? Na+1. Na+1 हा 1 नाही लिहिला तरी चालतो कारण 1 लिहायची तशी पद्धत नाही आहे. Na+1 लिहिला तरी चालतो. ठीक आहे. Na+1 प्लस का बरं? कारण त्याच्यामधून एक इलेक्ट्रॉन गेला आहे. इलेक्ट्रॉन गेला आहे म्हणजे निगेटिव्हिटी कमी झाली आहे. किती इलेक्ट्रॉन गेले? 1 गेला आहे म्हणून +1. जर 2 गेले असतील तर +2, +3, +4 असं वाढत जाईल. ठीक आहे. आता हे झालं मेटलच्या बाबतीत. आता जर आपण एखादा नॉन मेटल घेतला, सपोज एखादा दुसरा नॉन मेटल घेतला आणि त्याचा जर नंबर असेल 17 तर कसा होईल त्याचा? क्लोरीन 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 2, 8, 10 झालेत आणि बाहेर किती? त्याच्या 7 इलेक्ट्रॉन आहे. नंबर किती आहे? 17 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता मात्र याचं कन्फिग्युरेशन कसं होईल? 2, 8, 7. याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार आहे आणि सोडियम एक इलेक्ट्रॉन देणार आहे. सोडियम इलेक्ट्रॉन देतोय. इलेक्ट्रॉन देणं, इलेक्ट्रॉनची मूवमेंट जर होत असेल तरच काय होतं आहे? इलेक्ट्रिसिटी पास होते. इलेक्ट्रिसिटी और करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. जर इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे तर इलेक्ट्रिसिटी तर करंट पास होतो असं आपण म्हणतो. सेम इथं झाले. म्हणजे सोडियम हा काय आहे? गुड कंडक्टर आहे. तसा आपला सोडियम हा मेटल इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे तो कंडक्शन करतोय. तसा क्लोरीन इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतोय. तो इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ देतोय का? नाही. म्हणजे हा कंडक्शन करणार आहे का? नाही. आले लक्षात? सोडियम इलेक्ट्रॉन देऊन कंडक्शन वाढवत असतो. ठीक आहे. हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे की कोणत्या मेटलमधनं इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे, कशातनं पास होणार नाही आहे. ठीक आहे. तर जाऊया परत एकदा क्रिस्टल डिफेक्टकडं. क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय? तर क्रिस्टलमध्ये जे काही इम्प्युरिटीज आहेत, इम्प्युरिटी म्हणजे काय? अनादर फॉरेन पार्टिकल, त्याला आपण इम्प्युरिटीज म्हणतो किंवा इम्परफेक्शन इन देअर ऑर्डर ऑर देअर अरेंजमेंट जे काय आहेत त्याच्यामध्ये. या क्रिस्टल डिफेक्टमध्ये देअर आर 3 टाईप्स. फर्स्ट टाईप इज पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट. सेकंड पॉइंट इज लाइन डिफेक्ट. लाइन defect and third point is plane defect. plane defect. हे 3 प्रकारचे डिफेक्टचे टाईप आहेत क्रिस्टलच्या डिफेक्टमधले. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. ह्या 2 बद्दल आपण काही डिस्कशन करणार नाही आहोत. हे 2 ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट इयरला ॲडमिशन घ्याल, BSc केमिस्ट्री किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्याल त्यावेळेस हे 2 तुम्हाला बघायला मिळतील, शिकायला मिळतील. तुमच्या सिलेबसमध्ये ते 2 असतील. पण आत्ता मात्र काय? तुमच्या सिलेबसमध्ये फक्त पॉईंट डिफेक्ट हा एकच पार्ट आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे 2 पॉईंट आत्ता बघायचे नाही आहेत. ठीक आहे. फक्त ध्यानात असण्यासाठी राहू द्या. पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. ठीक आहे. आता ह्या पॉईंट डिफेक्टचे किती भाग पडतात ते आपल्याला बघायचं आहे. ह्या पॉईंट डिफेक्टमध्ये किती पार्ट पडत आहेत? या पॉईंट डिफेक्टचे 3 टाईप पडत आहेत. पॉइंट डिफेक्टचे ही 3 टाईप पडतात. त्यातला फर्स्ट टाईप स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. फर्स्ट टाईप कोणता आहे? स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स. सेकंड टाईप आहे याच्यामध्ये
impurity defect, सेकंड आहे impurity defects, and थर्ड आहे non stoichiometric डिफेक्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप तिन्हींचे पण डिफेक्ट्स स्टडी करणार आहोत. फर्स्ट कोणता आहे स्टायकोमेट्रिक, सेकंड इम्प्युरिटी अँड थर्ड नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे. तर सुरू करूया आपण आता स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. फर्स्ट कोणता स्टार्ट करतोय आता आपण स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स. नावं लक्षात राहिले पाहिजेत आणि कोणाचा सब टॉपिक आहे ते लक्षात राहिलं पाहिजे. पॉईंट डिफेक्टच्या अंडर काय 3 आहेत, त्यातला एक आता आपण स्टडी करतोय, बरोबर आहे. आणि आता हा जो स्टायकोमेट्रिक डिफेक्ट आहे याच्या अंडरही 4 वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स आहेत, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. आता या स्टायकोमेट्रिक डिफेक्टच्या अंडर जे 4 आहेत ते, त्यातला फर्स्ट आहे, साईडला घेऊन ठेवूया आपण त्याला. त्यातला फर्स्ट आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, सेकंड आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. फर्स्ट आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, सेकंड आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्यानंतर आहे याच्यामध्ये आपल्याला फ्रँकेल डिफेक्ट, हे सगळे डिफेक्ट आपल्याला काय करायचे आहेत आज स्टडी करायचे आहेत. आपण हे सगळेच आज बघणार आहोत. 3 नंबरला एक वेगळा आहे स्कॉटकी डिफेक्ट, स्कॉटकी. आणि 4 नंबरला आहे फ्रँकेल डिफेक्ट. 4 नंबरला काय आहे फ्रँकेल डिफेक्ट. हे 4 डिफेक्ट आपल्याला आता आज स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. हे 4 नावं मी मुद्दामून तसेच ठेवतोय कारण वारंवार त्याच्यावरती लक्ष जाऊन ते लक्षात परमनंटली बसून जातील. ठीक आहे. तर नाव आवर फर्स्ट डिफेक्ट इज व्हॅकन्सी डिफेक्ट. फर्स्ट डिफेक्ट इज व्हॅकन्सी डिफेक्ट. दिस डिफेक्ट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द व्हॅकन्सी ऑफ पॉईंट्स. ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय द पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय, जे काय पार्टिकल्स आपण इच कॉर्नरवरती ठेवले होते ना, त्याला आपण काय म्हणतोय पॉईंट म्हणतोय, पार्टिकल म्हणतोय, ॲटम म्हणतोय, मॉलिक्यूल म्हणतोय. जे काय असतील ते, जे काय बॉन्डने ते कनेक्ट असतील ते आपण त्याला तसं नाव दिलं होतं ॲज अ पॉईंट. मग पॉईंटमध्ये होणारे कोणकोणते डिफेक्ट आहेत, भलेही तो पॉईंट जर ॲटम असेल तर त्या ॲटममुळे होणारे डिफेक्ट, तो पॉईंट जर आयन असतील, कॅटायन, ॲनायन्स, कारण आपण आयोनिक बॉन्डनी पण चेक केलं, आपण आयोनिक क्रिस्टल बघितलेत, आपण मॉलिक्युलर क्रिस्टल आपण बघितलेत, त्यानंतर मेटॅलिक क्रिस्टल आपण बघितलेत. त्यानुसार काय असणार आहे, हे चेंजेस असणार आहे. जर आयोनिक क्रिस्टल असेल तर आयोनिक बॉन्ड असतील, म्हणजे कॅटायन, ॲनायन हा प्रकार तिथं असेल. जर तिथं मॉलिक्युलर असेल तर तिथं मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील. त्यानुसार त्याच्यात काय डिफेक्ट होतो तेही आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण स्टडी करताना सुरुवात करणार तर कशापासून, या व्हॅकन्सी डिफेक्टपासून, की व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय असतो. पण हा लक्षात ठेवायचा, हा कसला पार्ट आहे, स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. आणि स्टायकोमेट्रिक हा कसला आहे, पॉईंट डिफेक्टचा. सगळ्यात महत्त्वाचं स्टायकोमेट्रिक, दिस वर्ड रिलेटेड टू द नंबर ऑफ, मीन्स वॉट, नंबर ऑफ, नंबरमध्ये किती, काउंटमध्ये किती. स्टायकोमेट्रिक म्हणजे काय, की त्याच्यात जे काही त्याचं कंपोजिशन आहे, केमिकल कंपोजिशन जे आहे त्याचा रेशो हा चेंज होणार नाही. किती जरी डिफेक्ट आले, किती जरी डिफेक्ट झाले, काही जरी झालं, त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी चेंज होणार नाही, त्याच्या केमिकल कंपोजिशनचा रेशो चेंज होणार नाही. तो ॲज इट इज फिक्स, तो आहे जो आहे तोच राहणार, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही आहे, हे विसरायचं नाही. स्टायकोमेट्रिक मीन्स व्हॉट, देर इज नो चेंज इन अ कंपोजिशन, रेशो ऑफ कंपोजिशन. कंपोजिशनमध्ये काही चेंज होणार नाही, कंपोजिशन रिमेन्स अनचेंज. ठीक आहे. चेंज काय व्हायचं तो होईल, पण कंपोजिशन फायनल रेशो आहे तोच राहणार, त्याच्यात काही बदल घडणार नाही आहे. ठीक आहे. नाव proceed towards vacancy defects. Now we are study about the point defect and sub point of point defect is vacancy defect. Suppose this is our crystal, so consider that this one is our crystal and these are our points. These are our points. Okay.
all we know about that. This point or this crystal and unit is the repetition. एकच युनिट तेच रिपीट होते तेव्हा क्रिस्टल बनतोय. तेच क्रिस्टल डबल म्हणजे नंबर ऑफ हजारोमध्ये रिपीट झालं की सबस्टन्स मिळतोय. आता हा एक आपला क्रिस्टल आहे. त्या क्रिस्टलचे हे पॉईंट आहेत, म्हणजे बेसिस जे आपण शिकलो लॅटाईसच्या कॉर्नरमध्ये, जे आपले सपोज कन्सिडर करा की ॲटम आहेत. हे काय आहेत? ॲटम्स आहेत. हे मॉलिक्युल्स आहेत इथं. आता ह्या मॉलिक्युल्समध्ये काय होते, व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होतोय की याच्यामधला एखादा मॉलिक्यूल, याच्यातला एखादा स्वतःचा मॉलिक्यूल काय करतोय तर स्वतःची जागा सोडतोय. म्हणजे तो तिथून डायरेक्ट ॲबसेंट होतोय. ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल असा ॲबसेंट राहतो त्याला आपण काय म्हणतोय, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, व्हॅकन्सी. याला काय म्हणतो आपण, व्हॅकन्सी. व्हॅकन्सी इज नथिंग बट एम्प्टी स्पेस, म्हणजे मोकळी जागा झाली जिथं. आता ही पण काय आहे त्याच पद्धतीनं व्हॅकन्सीच आहे. इथला एक मॉलिक्यूल गेला, इथला एक मॉलिक्यूल गेलाय. आता हा मॉलिक्यूल त्याच्यामधनं गेलाय. थोडासा आपण विचार करू शकतो की मॉलिक्यूल गेलाय म्हणजे काय झालंय, तिथला मॉलिक्यूल नाही आहे, हा त्याच्यात डिफेक्ट आलाय. म्हणजे ठरलं होतं की अशा अरेंजमेंटमध्ये आपण मॉलिक्यूल अरेंज करणार आहोत, पण इथं हे दोन मॉलिक्यूल याच्यामध्ये नाही आहेत. हे दोन मॉलिक्यूल गेले कुठं, कसे गेले, का गेले, तर त्यासाठी हे क्रिस्टल बनताना आपण जे काही हिटिंग किंवा कूलिंग करत असतो, त्या हिटिंग किंवा कूलिंगमुळं हा डिफेक्ट होत असतो. लक्षात राहू द्या, व्हॅकन्सी डिफेक्ट कशामुळे घडतो, त्याच्या हिटिंगमुळं घडतो. क्रिस्टल बनवत असताना जी काही हिटिंग कूलिंग आपण करतो तर त्याच्यामधून हा क्रिस्टल डिफेक्ट होत असतो. आता हे क्रिस्टल कसे फॉर्म होतात, जर आपण साखर जर पाण्यात विरघळवली, ती साखर त्या पाण्यात विरघळते, बरोबर आहे. नंतर आपण जर स्टेप बाय स्टेप त्या साखरेच्या पाण्याला परत हीट करायला सुरुवात केली तर त्या पाण्याची परत वाफ होते, पण साखरेची वाफ होईल का, नाही. साखरेमध्ये असे काही पार्टिकल असतील की जे पाण्यामध्ये विरघळू शकतात, ज्या इम्प्युरिटीज असतील त्यांची वाफ होऊन गेली, पण नंतर परत लास्टला काय शिल्लक राहणार आहे, आपल्याकडं साखरच शिल्लक राहणार आहे आणि त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी नसणार आहे, कारण इम्प्युरिटी पाण्यात विरघळल्या, पाण्या थ्रू बाहेर गेल्या. आले लक्षात. मग इथंही तेच होतं, आपण याला हिटिंग करतो, परत कूलिंग करतो. आपण 11th स्टँडर्डला असताना शिकलो होतो बघा क्रिस्टलायझेशन. ही प्रोसेस आपण डीपमध्ये बघितली होती की क्रिस्टलायझेशन कसं घडतं. मग ज्यावेळेस त्याचं हिटिंग कूलिंग केलं जातं त्यावेळेस मात्र इथं ते मॉलिक्युल्स नसतात. त्याला काय म्हणतो आपण, डिफेक्ट म्हणतो. डिफेक्टचा अर्थ काय की जे आपल्याला हवं आहे ते त्या पद्धतीनं नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी जे आपल्याला नको आहे ते आलं आहे, त्याला आपण काही डिफेक्टिव्ह पीस असंही म्हणतो ना आपण त्याला. ठीक आहे, हा झाला आहे आपला व्हॅकन्सी डिफेक्ट. लक्षात आला आहे. व्हॅकन्सी डिफेक्ट कशामुळे घडतोय तर आपल्या ॲब्सेन्स ऑफ ॲटम्स, ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल्स. आता जर एखाद्यातनं पार्टिकल निघून गेलेत तर याचा मास काय होईल, जो काय पूर्ण क्रिस्टल होता मास काय होईल, त्याचं कमी होईल का जास्त होईल, मास रिड्यूस. मास काय होईल त्याचं, रिड्यूस होईल, कारण पार्टिकल निघून गेले, मास कमी झाले. व्हॉल्यूम काय झाले, व्हॉल्यूम तर आहे तेवढंच आहे, व्हॉल्यूम कॉम्पॅक्ट होईल का, नाही, व्हॉल्यूम काय रिमेन्स सेम. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. आता विचार करा, वरची टर्म कमी झाली आहे, खालची टर्म आहे तेवढीच आहे. वरची टर्म मास काय झालं आहे, डिक्रीज झालं आहे, आणि हे सेम राहिलं आहे. आन्सर काय येणार, कमी येईल. पहिला जो होता त्यातून कमी येईल का जास्त येईल, आन्सर कमी येईल, आन्सर डिक्रीज होईल. म्हणजे डेन्सिटी काय होईल, मग डिक्रीज होईल. विसरायचं नाही ह्या तिन्ही गोष्टी. मास कमी झालं, व्हॉल्यूम सेम राहिलं तर डेन्सिटी पण कमी होऊन जाणार त्याची. ठीक आहे. नाउ आवर सेकंड डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता याच्यामध्ये पण काय घडतं तर याच्यामध्ये या इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये घडताना काय होतं की बाहेरून पार्टिकल येतो. जर माझे हे पार्टिकल ऑलरेडी अशा पद्धतीनं अरेंज आहेत, पार्टिकल अरेंज आहेत, पण मध्येच काही ठिकाणी जागा आहे ना, इथं एम्प्टी स्पेस आहे का, या एम्प्टी स्पेसमध्ये बाहेरून एखादा पार्टिकल येतो आणि इथे येऊन बसतो. बाहेरून एक पार्टिकल आला, हे बघा एक नवीन पार्टिकल आला इथं,
आणि तो इथे येऊन बसला एम्प्टी स्पेसमध्ये. त्या एम्प्टी स्पेसलाच याला काय म्हणतायत, इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल स्पेस. तर इंटरस्टिशियल स्पेसमध्ये बाहेरून पार्टिकल आला आहे आणि येऊन तिथं कलेक्ट झाला आहे. पण त्यासाठी रूल लागू की बाहेरून आलेला पार्टिकल ह्या पार्टिकल सारखाच असला पाहिजे, तो पार्टिकल वेगळा नसावा. ठीक आहे, म्हणजे सेम साईजचा सेम पार्टिकल जर बाहेरून इथं आला तर त्या डिफेक्टला आपण काय, म्हणजे आपलं ठरली होती अरेंजमेंट अशी पण एक पार्टिकल मध्येच येऊन बसला आहे, त्याला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल सेल्फ इंटरस्टिशियल पॉईंट डिफेक्ट. आलं आहे. आता याच्यात काय घडणार आहे, मग बाहेरून एक पार्टिकल एक्स्ट्रा येऊन बसला आहे, मास काय होणार याचं मास इन्क्रीज होणार. मास इन्क्रीजेस, व्हॉल्यूम सेम. आता सांगा डेन्सिटीसाठी काय चेंज होईल, मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास इन्क्रीज झालं आहे आणि हे सेम राहिलं आहे, डेन्सिटी इन्क्रीजेस. डेन्सिटी इन्क्रीजेस. आले लक्षात. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता हा जो काही आपला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे हा 2 प्रकारचा आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हा झाला फर्स्ट टाईप यातला. आले लक्षात. हे मास लक्षात आलं आहे, बाहेरून पार्टिकल येऊन बसलं आहे, मास वाढले, व्हॉल्यूम रिमेन सेम. मास वाढलं इन्क्रीज, व्हॉल्यूम सेम, म्हणजे काय होणार आहे, त्याची डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे ना. वरची व्हॅल्यू वाढली खालची रिमेन सेम राहिली तर व्हॉल्यूम डेन्सिटी ही इन्क्रीज होणार आहे. आता त्यातला दुसरा प्रकार काय आहे हे लक्षात आलं आहे. बाहेरून पार्टिकल येत नाही आहे तर काय घडतंय, इथं काय झाली आता तयार, व्हॅकन्सी. आणि इथं काय झालंय, इंटरस्टिशियल. इथं व्हॅकन्सी तयार झाली आहे, इथं इंटरस्टिशियल स्पेस तयार होती, त्याच्यामध्ये पार्टिकल, इंटरस्टिशियल पार्टिकल असंही म्हणू आपण. आले का लक्षात. दोन्हीमध्ये फरक काय होता, पहिल्या टाईपमध्ये बाहेरून पार्टिकल येऊन लोकेट होत होता, परमनंट होत होता. आता मात्र त्या पार्टिकल, त्याच्यामधलाच पार्टिकल दुसऱ्या जागी फक्त इंटरस्टिशियल स्पेस जिथं एम्प्टी होता तिथं जाऊन परमनंट झाला आहे. पण त्याच्यामुळं काय घडलं आहे की इथं काय तयार झाली आहे, व्हॅकन्सी तयार झाली आहे आणि इथं इंटरस्टिशियल पार्टिकल आला आहे. म्हणजे याला जर आपण नाव द्यायचं ठरलं तर याला दोन्ही नाव देता येईल, व्हॅकन्सी डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. हे दोन्ही नावं या पार्टिकलला आपल्याला देता येतील, त्यात काही अडचण नाही आहे. समजला आहे. डिफेक्ट सेल्फ इंटरस्टिशियल, जी काय मधली एम्प्टी जागा होती तिथं येऊन पार्टिकल बसतो आहे, तिथं बाहेरून येऊनही पार्टिकल बसू शकतो किंवा एखादा त्याच्यामधलाच पार्टिकल स्वतःची जागा शिफ्ट करून त्या वॅकंट जागेमध्ये त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जाऊन थांबू शकतो. दोन्ही फरक समजले. दोघांमध्ये काय आहे, आता मेन डिफरन्स काय आहे, याच्या मासमध्ये काय चेंज झाला आहे, काही चेंज झाला आहे का. इथला पार्टिकल इथं आला आहे, टोटल ऑब्जेक्टचं मास कमी झालेलं नाही, इथं एक्स्ट्रा पार्टिकल आला आहे, मास वाढलं आहे नाही, कारण तो बाहेरून आलेला नाही आहे, तो त्याच्या स्वतःचाच पार्टिकल आहे. मास सेम. व्हॉल्यूम आपण काय याचं व्हॉल्यूम चेंज केलं आहे नाही, सेम. आणि मग डेन्सिटी काय राहील, दोन्ही सेम म्हटल्यावर डेन्सिटी पण सेमच राहणार, डेन्सिटीमध्ये कुठलाही काहीही बदल होणार नाही आहे. आले लक्षात. नेक्स्ट पॉइंट आहे आपला कोणता आहे, स्कॉटकी डिफेक्ट. SCHOTTKY शॉर्टकी, स्कॉटकी नाव तुम्ही काही प्रोनाऊन्स करू शकताय. जसं मी काय म्हणतोय स्टायकोमेट्रिक, काही जण स्टायचोमेट्रिक, स्टायशोमेट्रिक, स्टायकोमेट्रिक काही प्रोनाऊन्स होऊ शकतात. तर सगळ्यात चांगलं कोणतं आहे, स्टायकोमेट्रिक. चो नाही को. ठीक आहे. शॉर्टकी डिफेक्ट. आता या शॉर्टकी डिफेक्ट shortkey defect is present in ionic solids. It is present in ionic
सॉलिड. आता आयोनिक सॉलिड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आता युनिट दाखवले, पार्टिकल दाखवले होते ना, ॲटम दाखवले. आता आपल्याला पार्टिकल किंवा ॲटम दाखवता येणार नाही, कारण हा क्रिस्टल कशामुळे बनले, हा इफेक्ट कोणत्या क्रिस्टलमध्ये असतो, जो क्रिस्टल आयोनिक क्रिस्टलने बनलेला असेल, आयोनिक पद्धतीचा क्रिस्टल असेल त्याच्यामध्ये हा डिफेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतात, तर याच्यामध्ये आपल्याकडं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस 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 शेजारी नाही येऊ शकत. थोडासा विचार, आपण एक कॉमन सेन्सने विचार करू शकतो ना. प्लस मायनस हे बघा, आता मी पण डायग्राम काढताना काय केलं आहे, दोन सर्कल जे आहेत ते वेगवेगळ्या साईजचे ड्रॉ केलेत. का बरं, कारण बऱ्याच वेळा जो काय आपला निगेटिव्ह असतो ना ॲनायन, त्याची साईज जास्त असते. ठीक आहे. आणि जो आपला पॉझिटिव्ह चार्ज असतो कॅटायन, त्याची साईज काय असते, कमी असते कम्पॅरेटिव्हली. प्रत्येक वेळेस असते असं काही नाही, पण बऱ्याच वेळा ही साईज अशा पद्धतीनं असते किंवा आपल्याला ते लवकर लक्षात यावा त्यासाठीच आपण त्याला सेपरेट चेक करून घेतलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये घडतं काय, जे काही छोटे सर्कल आहेत सगळे काय आहेत, आपले कॅटायन्स आहेत, आणि जे मोठे सर्कल आहेत निगेटिव्ह चार्जचे सगळे काय आहेत, तर ॲनायन आहेत. आता ह्या डिफेक्टमध्ये काय होतं, एक कॅटायन गायब, इथं आपण काय म्हणू शकतो मग, व्हॅकंट कॅटायन, एक कॅटायन बाहेर निघून गेला, म्हणजे तो आलाच नाही, बनवताना त्या क्रिस्टलायझेशनमध्ये तो आलाच नाही. आणि त्याचबरोबर एक व्हॅकंट ॲनायन पण आहे, एक व्हॅकंट कॅटायन आहे, एक व्हॅकंट ॲनायन आहे. याच्यामध्ये ॲनायन कॅटायन हेच चालू राहणार, एक व्हॅकंट. आणि हां, एक महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं की असं कधीच घडणार नाही की फक्त कॅटायन गेलाय ॲनायन गेलाच नाही, असं याच्यामध्ये होणार नाही. शॉर्टकी डिफेक्टमध्ये काय होणार आहे, कॅटायन जर गेला तर ॲनायनही जाणारच, दोघांची पेअर जाणार, कॅटायन ॲनायन दोन्ही सोबत जाणार, कुठलेही जातील, पण कॅटायन ॲनायन जी पूर्ण पेअर एकमेकापासून सोबतच जाणार, तरच हा डिफेक्ट होऊ शकतो, तसा हा डिफेक्ट होणार नाही. ठीक आहे. आता एक याचीवर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटीवर चेक करायची असेल तर थोडासा बारकाईने आपण विचार केला तर, एक कॅटायन गेला आहे आणि एक ॲनायन गेला आहे, त्याच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीवरती काही इफेक्ट होईल का, नाही. एक पॉझिटिव्ह गेला, एक निगेटिव्ह गेला आहे, बाकी सगळं काय आहे, न्यूट्रॅलिटी आहे तशीच राहिली आहे. एकच गेला तर काहीतरी इफेक्ट होऊ शकतो. याच्यामध्ये काय आहे, दोघंही गेले, त्याच्यामुळे न्यूट्रॅलिटीवरती याच्या काही इफेक्ट होणार नाही आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं आहे की या स्कॉटकी डिफेक्टमध्ये हा कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, हा स्कॉटकी डिफेक्टमध्ये जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जे काय ॲनायन आणि कॅटायन्स आहेत त्याच्या दोघांच्या साईजमध्ये जास्त डिफरन्स नको आहे. त्या दोघांच्या साईजमध्ये आता मी तुम्हाला जाणीवपूर्वक डिफरन्स दाखवला आहे, कारण मला माहीत आहे ना की याची साईज ऑलवेज जास्तच असते. पण याच्यामध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे किंवा हा डिफेक्ट कशामध्ये घडणार आहे की ज्याच्यामध्ये याच्या साईजमध्ये जास्त डिफरन्स नसणार आहे. आता साईजमध्ये जास्त डिफरन्स नाही म्हणजेच मग त्याचा कोऑर्डिनेशन नंबरही जास्त असतो. याच्यामध्ये काय असतो, काय याच्यासाठी काय हवं असतं त्यावेळेस हा डिफेक्ट होतो. ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर जास्त आहे, ज्याच्या साईजमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, ज्याचा रेशो जर आता आपण कॅटायन आणि ॲनायन म्हणजे रेडियस बरं का, रेडियस ऑफ कॅटायन अँड रेडियस ऑफ ॲनायन याचा जर आपण रेशो घेतला तो ऑलवेज 0 पॉईंट समथिंग येणार आहे. पण हा 0 पॉईंट समथिंग येताना हा 0.00 असा 001 असा यायला नको आहे, तो 0 पॉईंटच्या जवळच यायला हवा आहे, 0.9 असा काहीतरी यायला हवा आहे, ज्याला आपण म्हणतो ना युनिटी, म्हणजे 1च्या आसपास तो 1पेक्षा कमीच येणार तो ऑलवेज, पण तो येताना त्याच्या थोडासा जवळ आला पाहिजे, ते जास्त डिस्टन्स नको आहे. ठीक आहे.
आता याच्यामध्ये काय आहे, याची जे काय आयोनिक कॅरेक्टर आहे ते याला हाय आयोनिक कॅरेक्टर असलं पाहिजे तर हा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो, त्याशिवाय हा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. जे आपले आहेत ना NaCl KCl यांच्यामध्ये स्कॉटकी डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो, जो आयोनिक प्रॉपर्टी म्हणजे कॅटायन आणि एनायनमुळं जो डिफेक्ट होतो तो हा स्कॉटकी डिफेक्ट. ठीक आहे. आता या स्कॉटकी डिफेक्ट नंतर या स्कॉटकी डिफेक्ट नंतर आपल्याला काय बघायचं, आपला शेवटचा फ्रँकेल डिफेक्ट. आता या फ्रँकेल डिफेक्टमध्ये मात्र घडताना लास्टचा पॉईंट आहे आपला हा फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्टमध्ये तिथं बघा तुम्ही इथंही मेजर करू शकता मास व्हॉल्यूमचं काय आहे. हे दोन पार्टिकल गेलेत कुठं, हे डायरेक्ट गेलेत म्हणजे ह्या टोटल याचं व्हॉल्यूम काय झालं आहे, कमी झालं आहे बघा. व्हॉल्यूम नाही मास काय झालं आहे, डिक्रीज झालं आहे. व्हॉल्यूम काय झालं आहे, सेम राहिलं आहे. आता मास अपॉन व्हॉल्यूम वरची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजे आन्सर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, डेन्सिटी डिक्रीज होणार आहे. राहील लक्षात. ठीक आहे, याच्यातही डेन्सिटी डिक्रीज होणार आहे. कोणता पॉईंट आपला फ्रँकेल लास्ट नंबरचा FRANKEL फ्रँकल डिफेक्ट. आता या फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय घडतं आहे, हा फ्रँकेल डिफेक्ट घडताना हाही आयोनिक कंपाऊंडमधला डिफेक्ट आहे. हाही आयोनिकमधलाच डिफेक्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला आयन्सच पाहायला मिळतील, विदाऊट आयन्स हे काय आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्याच्यामध्ये आयोनिक क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये फ्रँकेल डिफेक्ट आपल्याला बघायला मिळतो आहे. ठीक आहे. तर याच्यात काय घडतं आहे, फ्रँकेल डिफेक्टमध्ये आपल्याला इंटरस्टिशियल स्पेस जो आहे तो कॅप्चर केला जातो. पण तो इंटरस्टिशियल स्पेस कॅप्चर केला जातो म्हणजे काय तर यात मॉलिक्यूल याच्यामध्ये आयन्स आहेत. हे आयन्स स्वतःची जागा सोडतात आणि दुसऱ्या शेजारी जाऊन बसतात. ज्यावेळेस आयन्सने स्वतःची जागा सोडली तर त्याला आपण त्या ठिकाणी त्या जागेवरती काय तयार होईल, वॅकन्सी क्रिएट होईल. त्या जागेवरती वॅकन्सी क्रिएट होईल आणि ज्या ठिकाणी तो जाऊन बसला आहे तिथं काय होईल, इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होईल. म्हणजे या फ्रँकेल डिफेक्टमध्ये आपल्याला दोन्ही पाहायला मिळतील, वॅकन्सी डिफेक्ट पण पाहायला मिळेल आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट देखील पाहायला मिळणार आहे. आता तो कसा, सपोज हा पॉझिटिव्हचा आयन इथून निघून गेला आणि इथे येऊन बसला. हा पॉझिटिव्हचा आयन इथून आला आणि इथे येऊन बसला आणि हा इथला निगेटिव्हचा आयन इथून बाहेर आला आणि सपोज इथं आलाय, इथं येऊन बसलाय. आता आले बरोबर का, इंटरस्टिशियल हा काय झाला आहे, इंटरस्टिशियल हा काय झाला आहे इथला वॅकन्सी आले. याच्यात दोन्ही प्रकारचे डिफेक्ट असतात, वॅकन्सी पण आणि इंटरस्टिशियल पण. ठीक आहे. आता हा डिफेक्ट कधी पाहायला मिळतो, ज्यावेळेस आपल्या पार्टिकलमध्ये कोऑर्डिनेशन नंबर कमी असतो. कोऑर्डिनेशन नंबर कमी म्हणजे काय, स्ट्रॉंगनेस ही त्याची कमी असते. त्याचबरोबर या जे काय आयोनिक कॅरेक्टर असतात, आयोनिक कॅरेक्टर आपल्याला कमी असले पाहिजे. ज्यावेळेस आयोनिक कॅरेक्टर कमी असतील त्यावेळेस आपल्याला हा डिफेक्ट पाहायला मिळेल. ज्यावेळेस याचा कोऑर्डिनेशन नंबर कमी असेल त्यावेळेस आपल्याला हा डिफेक्ट पाहायला मिळेल. याचा जर मास व्हॉल्यूम आणि जर डेन्सिटीचा विचार केला तर काय होईल, याच्यामध्ये मास व्हॉल्यूम काही चेंज झालेलं नाही आहे. जर मास व्हॉल्यूम चेंज झालेलं नाही आहे तर याची डेन्सिटी देखील चेंज होणार नाही आहे. याची डेन्सिटी पण काय राहणार आहे, रिमेन्स सेम राहणार आहे. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल कोणते आहेत तर AgCl, AgF हे सगळे काय आहेत याचे एक्झाम्पल आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रँकेल डिफेक्ट पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तर मग आपल्या या स्टायकोमेट्रिक डिफेक्टमधले 4 पॉईंट पाहून झालेत. कोणते इथे 4 पॉईंट बघा बरं, वॅकन्सी, इंटरस्टिशियल, त्यानंतर स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी नंतर कोणता डिफेक्ट आहे आपला, फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे. तर आय थिंक 4ही डिफेक्ट तुम्हाला समजले असतील. या 4ही डिफेक्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर निश्चित सांगा. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला काय स्टार्ट करणार आहोत तर आपला सेकंड डिफेक्ट कोणता आहे तर इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट हे 2 डिफेक्ट जे आहेत ते एकदम छोटे आहेत.
एकदम आणि एकदम हलके आहेत, एकदम इझी आहेत ते. सगळ्यात जास्त हे 4 डिफेक्टच जास्त प्रॉब्लेमॅटिक होते, ते आपले झालेत. वॅकन्सीमध्ये वॅकन्सी क्रिएट होते, पार्टिकल बाहेर निघून जातो आहे. सेल्फ इंटरस्टिशियलमध्ये पार्टिकल बाहेरून आतमध्ये येऊन बसतो आहे किंवा आतलाच पार्टिकल कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी एम्प्टी स्पेसमध्ये लोकेट होतो आहे. स्कॉटकी आपण बघितलं आहे आणि फ्रँकेल तर आताही आपल्यासमोर आहे. फ्रँकेलमध्ये ते जे काय आयोनिक आहे ते कॅटायन ॲनायन आपली जागा सोडतायत पण आतमध्येच राहत आहेत, कुठेही बाहेरून येत नाही आहेत. जे आतमधले आहेत तेच आपली जागा सोडतायत. तो फ्रँकेल आणि स्कॉटकीमध्ये काय होत होतं तर डायरेक्टली काही जागा व्हॅकंट राहत होत्या. तो झाला होता आपला स्कॉटकी डिफेक्ट. ठीक आहे, चालतं आहे. मग नेक्स्ट लेक्चरला पाहूया आपण पॉईंट डिफेक्ट आणि नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट दोन्ही एकाच दिवशी आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करूया. चालेल, धन्यवाद.